आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता आपण काय करायचं? आता आपण काहीच करायचं नाही. जे काय करायचंय ते शक्तीच करेल. आपण फक्त तिच्या मागे उभं राहायचं. कमलाजी तुझ्याबद्दलच बोलत होतो. नाही, तुम्ही आईबाबांबद्दल बोलत होता ना. तेच ते. आता माझी धडपड तुम्हाला कळलीच असेल, तर पुढे काय करायचंय ते पण सांगा. तेच जर आम्हाला सुचलं असतं तर मग काय हवं होतं? माझं या विषयावरती बाबांशी आधीच बोलणं झालंय, पण ते आईला कोण सांगणार ना. तुला मदत करण्याचा विचार करताना आमची पण गाडी तिथेच येऊन थांबते बघ. ताईसाहेब, साहेबांचं तोंड बघायला तयार नसताना मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? कोण बांधणार? तू. या विषयाच्या बाबतीत जे काही तू करू शकतेस ते दुसरं कोणीच करू शकणार नाही. तू ताईसाहेबांना रागवू शकतेस, ओरडू शकतेस आणि वेळ आली तर नाराजही होऊ शकतेस. मग आता मी काय करायचंय? थोडा वेळ विचार करून बघ, नक्की सुचेल तुला काहीतरी. आयडिया. रूपा मावशी, तूच आता म्हणालीस ना, मी आईवर रागवू शकते, नाराजही होऊ शकते. मग आपल्याला एक छोटासा ड्रामा करायचाय. मग आपण एक छोटासा ड्रामा करूयात. म्हणजे नक्की काय करायचं? सांगते, तुमच्या दोघींच्या कानात सांगते. इकडे या. कमलाई. ताईसाहेब इकडेच येतात वाटतं. सगळं काही ठरल्याप्रमाणे व्हायला हवं. मी बसते तिथे. फक्त तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळं नीट लक्षात ठेवा. मी काय म्हणते, काय ग? ए, काय झालंय? अशी उदास का बसलीयस? शक्ती, काय झालंय? आता काय सांगायचं आणि काय बोलायचं ना. इथे आपल्यालाच घरात बसून बसून केवढा कंटाळा येतो ना. ती तर बिचारी लहान पोर, तिला पण कंटाळा आला असेल ना. कंटाळा आलाय तिला. पिकनिकला जायचं म्हणत होती, पण तुम्ही हो बोलल्याशिवाय आम्ही कसं काय म्हणणार ना. गेले काही दिवस आपल्या घरात जे काही घडतंय त्याने ती डिस्टर्ब झालीये. तेवढंच तिला पण बाहेर गेलं तर बरं वाटेल ना. बरोबर आहे तुमचं, पण घरातल्या प्रॉब्लेम्सला कोणी काहीच करू शकत नाही. प्रॉब्लेम्स असतील तर आपल्याला तोंड देणं भाग आहे. पण आता तर सगळ्या गोष्टी मार्गी लागल्या आहेत ना, तर मग ठीक आहे, आपण सगळ्याजणी आपल्या फार्म हाऊसवर जातोय. रूपा, चल पटकन तयारी करायला घे, पॅकिंग कर, नाहीतर ऐनवेळी धावपळ होते तुझी. आम्ही दोघी तिकडे जाऊन काय करणार ना. त्यापेक्षा तुम्ही तिघेच जा ना. एक मिनिट, तिघे म्हणजे कोणाबद्दल बोलताय तुम्ही? नाही, मला कळलं नाही. नाही म्हणजे मी काय म्हणते, योगायोगाने यश साहेब पण इथेच आहेत ना. मग तुम्ही तिघे गेलात तर? नाही, ते शक्य नाहीये. तुमची हिम्मत कशी झाली माझ्या समोर हा विषय काढायची? हा विषय कसा काय काढला तुम्ही माझ्याकडे? माफ करा ताईसाहेब, लहान तोंडी मोठा घास घेतीये. आज जे काय मी बोलतीये ते आईच्या नात्यानेच बोलतीये. जो काही वाद आहे तो तुमच्यात आणि यश साहेबांमध्ये आहे. त्याची शिक्षा तुम्ही ह्या लहान मुलीला का देताय? तिने तुमचं काय बिघडवलंय सांगा ना. तुमच्यातील अशा वादामुळे तिच्या मनावर काय परिणाम होईल
याचा कधी तुम्ही विचार तरी केलाय का? आईबाबांच्या सततच्या भांडणामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होत जातो आणि मग एक दिवस आई वडिलांऐवजी जो कोणी माया लावतो तोच मग त्यांना आपलासा वाटायला लागतो. शक्तीच्या आधीच्या आई वडिलांबद्दल तुम्हाला माहितीच आहे. शक्तीला शोधत जेव्हा ते दोघं इथे आले होते तेव्हा काय घडलं हेही तुम्हाला माहिती आहे. आणि आता जर स्वतःहून शक्ती त्यांच्याजवळ गेली तर काय घडू शकतं याचीही तुम्हाला कल्पना आहे. नक्की मला काय म्हणायचंय हे तुम्हाला कळलंच असेल ना? ठीक आहे, यश साहेबांना सांगा तयारी करायला. पण मी सगळ्यांना बजावून सांगतेय, मी हा निर्णय फक्त आणि फक्त माझ्या मुलीसाठी घेतलाय. तिथे फार्म हाऊसवर पण माझी मुलगी माझ्यासाठी महत्वाची असणार आहे. बाकी कुणाशीही काहीही घेणं देणं नाहीये. येतंय ना लक्षात मला काय म्हणायचंय ते? गुड. थँक्यू कमलाजी. डॉली, अगं चक्क मैत्री यशवर्धन सोबत फार्म हाऊसला जायला तयार झाली आहे आणि मुलीला पण सोबत घेऊन जाणार आहे म्हणे. मग असं काय घडणार असेल तर चांगलंच आहे ना. 50-50. आता हे काय मध्येच? अक्का, आता तुम्ही दोघी ज्या बोलून राहिल्या होत्या ना, खरंच तसं जर घडलं तर ते आपल्यासाठी 50% हे एकदम चांगलं आहे आणि 50% टेन्शनवालं काम आहे. मामा, तुझे 50% फायद्याचं बोलतोयस ना, ते माहिती आहे मला. अगं मग बोल ना पटकन. अगं आई, मैत्री घरी नाही म्हणजे पुन्हा एकदा आपलं राज्य आहे ना. आणि ती जेलमध्ये असताना आपण कसं घरात हात साफ केला होता, तसाच हात आपल्याला पुन्हा एकदा साफ करायचा आहे. अगदी बरोबर. हा, आणि दुसरं 50 काय? दुसरं 50 म्हणजे अक्का, ती एकटी जात नाही, यश पण तिच्यासोबत चाललाय. या घरात आपले जे काही सुखाचे दिवस सुरू आहेत ना, ते यशमुळे हे आपल्याला विसरून चालणार नाही. तो आपल्या पाठीशी